जी रॅली आज अंतरवाली सराटीमध्ये ओबीसींकडून काढली जाणार होती त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय। भांडण होण्यासाठी 3 वेळा आमच्या पुढे रॅली काढली जाते, हे छगन भुजबळांचं काम आहे। मी येवल्यात येऊन उपोषण करू का? लक्ष्मण हाकेंच्या रॅलीवरून भुजबळांवर मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधलाय। आज ओबीसींकडून विशेषतः लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आज अंतरवाली सराटीमध्ये मोर्चा काढला जाणार होता। जनआक्रोश मोर्चा होता ओबीसींतर्फे, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी हा निशाणा साधलेला आहे। जरांगेंच्या गावामध्ये लक्ष्मण हाकेंच्या या जनआक्रोश मोर्चाची सुरुवात होतीये आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे अंबडमध्ये पोहोचलेत। अंतरवाली सराटीमध्ये आज हा मोर्चा काढला जातोय। प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। सचिन, एकीकडे पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे हाके आणि वाघमारेंनी अंतरवालीत येऊ नये म्हणून, पण आता हा मोर्चा सुरू होतोय असं समजतंय, काय नेमकं वातावरण तिथे? अंतरवालीच्या काही अंतरावरच असलेल्या दोदडगाव या ठिकाणी मंडल स्तंभ आहे। त्याच मंडल स्तंभाला आपण पाहतो की या ठिकाणी आता पूजन केलं गेलेलं आहे आणि या ठिकाणी हाके असतील त्याचबरोबर नवनाथ वाघमारे असतील हे दोघंही या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी पूजन केलेलं आहे आणि या ठिकाणाहून आता त्यांची जी यात्रा आहे ती ओबीसी यात्रा इथून निघणार आहे आणि ही आक्रोश यात्रा पुढे जाणार आहे। मात्र आता तरी असं कुठेही सांगण्यात आलेलं नाहीये की ती अंतरवाली सराटी गावामध्ये जातील। मात्र अंतरवाली सराटी गावाची जी वेश आहे, ज्या ठिकाणी ओबीसी आंदोलन झालं होतं वडीगोद्री या ठिकाणी हे दोन्हीही ओबीसी नेते भेट देणार आहे। यांची आक्रोश यात्रा ही वडीगोद्रीतून जाणार आहे। कुठेतरी आपण पाहिलं की दोन्ही समाजामध्ये वाद होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार या परिसरामध्ये घडू नये, सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी देखील प्रयत्न केला गेलेला आहे। आणि आता ही जी आक्रोश यात्रा आहे ओबीसी समाजाची ती ही यात्रा या ठिकाणी येऊन सुरू होत आहे। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर यामध्ये त्यांच्या मागण्या अशा आहेत की जे ओबीसीचे प्रमाणपत्र मराठा समाजाला दिले जात आहेत ते प्रमाणपत्र दिले जाऊ नये, त्याचबरोबर ते दिलेले प्रमाणपत्र देखील रद्द करावे, अशा पद्धतीची ही मागणी आहे। आपण पाहू हा मागणीचा बोर्ड आहे, यामध्ये संपूर्ण मागण्या दिलेल्या आहेत आणि याच मागण्यांसाठी आता हा ओबीसी मोर्चा या मंडल स्तंभातून निघत आहे। बरं सचिन, एकीकडे पोलिसांनी सुद्धा थेट त्यांना तिथे जाऊच नका असं सांगितलेलं होतं, जरांगे दुसरीकडे खुलं आव्हान देताना दिसत आहेत। या पार्श्वभूमीवर पोलीस सध्या या ठिकाणावर उपस्थित आहेत का? समजा काही वातावरण बिघडण्याचा जर तिथे काही प्रकार घडताना दिसला तर तो वेळीच आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन तिथे आहे? तुला जर आपण पाहिलं तर पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि ही पूर्ण यात्रा जिथे जिथे जाणार आहे त्या सर्व रस्त्यावरती प्रत्येक चौकांवरती पोलिसांचा हा फिक्स पॉइंट लावण्यात आलेला आहे। आणि प्रामुख्याने जर पाहिलं आपण वडीगोद्री, अंतरवाली सराटी हा जो परिसर आहे या सर्व परिसरांमध्ये पोलिसांची कुमक मागवण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त देखील पोलिसांचा लावण्यात आलेला आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अंतरवाली सराटीच्या वेशेवरती ही सर्व यात्रा जाणार आहे, त्यामुळे कुठेतरी एक चिंतेचं वातावरण देखील पोलिसांमध्ये पाहायला मिळतंय। खबरदारी देखील पोलिसांनी आता घेतलेली आहे। मात्र जर दोन्हीकडचे जर आपण पक्षाचा विचार केला तर कुठल्याही पद्धतीचा तणाव किंवा अशी परिस्थिती नाहीये की वाद होईल, त्यामुळे आता ही यात्रा या ठिकाणाहून निघत आहे। निश्चित सचिन, आणि दिवसभरात तिथे काय घडतं याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान या रॅलीवरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला। भांडण होण्यासाठी 3 वेळा आमच्या पुढे रॅली काढली जाते, हे छगन भुजबळांचं काम आहे। मी येवल्यात येऊन उपोषण करू का? लक्ष्मण हाकेंच्या रॅलीवरून भुजबळांवर मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला। छगन भुजबळला कामच येतो इथली तर करणे, भांडणं लावून देणे, मारामारी लावून देणे। यांना काही नाही, यांना कळणार बी नाही का लोक काय बोलतील, जनता काय बोलते यांना नाही कळणार। कारण माणूस एकदा येडा झाला ना येडाच होत असतो। छगन भुजबळचा आहे पण ते त्यांच्या संघर्ष त्यांचा कोणाची छगन भुजबळ शिवाय उपोषण घेऊ शकत नाही त्यांचं। छगन भुजबळ शिवाय त्यांचा पान घालू शकत। दरम्यान मनोज जरांगे यांना ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी उत्तर दिलंय, बघूया। त्यांना काय बोलायचं काय नाही बोलायचं, कुणाला काय म्हणायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु स्वयंस्फूर्तीने समाजाकरता जर कोणी पुढे येत असेल तर त्याला कुणाचा तरी फिरंटू म्हणणं हे काही योग्य नाही। त्यांच्या मताशी मी सहमत नाही आणि त्यांना कुठे आंदोलन करायचं आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यात करायचं आहे त्याच्याकरता ते स्वतंत्र आहेत। आणि म्हणून अशी धमक्या देऊन आंदोलन करून राजकीय नेत्याला तुम्ही चॅलेंज देऊ शकत नाही।
भुजबळ सुद्धा तेवढेच सक्षम आहे की हे जेवढं चॅलेंज करतील तेवढ्याच ताकदीने भुजबळ एवढ्यामध्ये राजकारणामध्ये कायम राहतील.